दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा ड्युएल कसा फाइंड आउट करायचा हे आपण आता डिस्कस करणार आहोत. पण ड्युएलची डेफिनेशन काय आहे? तर ड्युएलची डेफिनेशन आहे इफ टू स्टेटमेंट्स कंटेन लॉजिकल कनेक्टिव्हज लाईक अँड ऑर अँड लेटर्स टी अँड सी. आता टी काय टोटोलॉजी आहे आणि सी काय तर कॉन्ट्रडिक्शन आहे. देन दे आर सेड टू बी ड्युएल्स ऑफ इच अदर इफ one of them is obtained from the other by interchanging and with or with and t with c. ठीक आहे. काय करणार आपण फक्त इंटरचेंज कनेक्टिव्ह चेंज करणार आहोत आणि टी आणि सी म्हणजे टोटोलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन इंटरचेंज करून जे आपल्याला जो आपल्याला स्टेटमेंट भेटेल तो असेल काय ड्युएल ऑफ ऑदर. तर एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर सेकंड याच्यावरती. तर त्यात पहिला क्वेश्चन आहे. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहोत स्टेटमेंट ॲज इट इज पुट अप करणार. फक्त जे कनेक्टिव्ह आहे इथं कोणतं कनेक्टिव्ह आहे ऑर तर हा होईल अँड क्यू ऑर आर. हे असं माझं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. तसंच आपण सेकंड क्वेश्चन जर पाहिला तर स्टेटमेंट ॲज इट इज राहील. कनेक्टिव्ह कोणता होता इथं अँड हा होईल ऑर क्यू ऑर आर. तसं थर्ड क्वेश्चन पाहिला पी ब्रॅकेट ॲज इट इज ठेवायचा. फक्त चेंज करायचं आपल्याला कनेक्टिव्ह अँड असेल तर ऑर R and yes. P or negation of Q. निगेशन मध्ये कोणताही चेंज होणार नाही कारण ते स्टेटमेंट काय असेल ॲज इट इज. तर आता पाचवा क्वेश्चन पाहिला त्याच्यामध्ये निगेशन ऑफ P और Q आहे. तर निगेशन ऑफ P ॲज इट इज राहील. फक्त कनेक्टिव्ह मध्ये ते चेंज होणार आहे. ठीक आहे. इथे काय असेल अँड आहे तर ऑर निगेशन ऑफ R. आता इथे कोणता कनेक्टिव्ह यूज केला होता आपण अँड तर हा होईल ऑर यस. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन निगेशन ऑफ P एंड इथं होईल और निगेशन ऑफ Q और P एंड Q और निगेशन ऑफ R. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ब्रॅकेट ॲज इट इज निगेशन ऑफ P कनेक्टिव्ह चेंज अगेन कनेक्टिव्ह चेंज ब्रॅकेट ॲज इट इज एंड निगेशन ऑफ Q और निगेशन ऑफ S. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन है. आता या क्वेश्चन मध्ये तर सी फॉर कॉन्ट्रडिक्शन यूज केलेलं आहे. तर सी फॉर कॉन्ट्रडिक्शन आहे इंटरचेंज होईल टी सी. टी म्हणजे टोटोलॉजी. कनेक्टिव्ह यूज केलेलं आहे और कनेक्टिव्ह होईल अँड अगेन ब्रॅकेट पी अँड यूज केलेलं आहे आपण करू और क्यू अँड आर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 याच्यामध्ये काय निगेशन ऑफ पी और आहे हा होईल अँड क्यू अँड आर आहे तर और होईल आर अँड आहे तर होईल और. आता इथं काय टोटोलॉजी आहे तर ही होईल कॉन्ट्रडिक्शन. ठीक आहे. चेंज काय होणार इंटरचेंज काय होणार आहे अँड विथ इंटरचेंज होणार आहे और आणि टी विथ सी. इंटरचेंज म्हणजे जिथं और असेल तिथं अँड होईल जिथं अँड असेल तिथं और होईल. जिथं टोटोलॉजी तिथं कॉन्ट्रडिक्शन आणि जिथं कॉन्ट्रडिक्शन आहे तिथं टोटोलॉजी. लास्ट क्वेश्चन P and Q ब्रॅकेट ॲज इट इज फक्त आणि फक्त कनेक्टिव्ह चेंज सॉरी हा लास्टला टोटोलॉजी आहे. इथं काय होईल कॉन्ट्रडिक्शन.